या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या आणि संख्या पद्धती पाचवी नवोदय गणित या विषयातील संख्या आणि संख्या पद्धती हा घटक आपण अभ्यासत आहोत. त्यामध्ये आजच्या भागामध्ये आपण स्वाध्याय 1.2 मधील प्रश्नांचे स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मराठी या चॅनलवर तुम्हाला इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 8वी स्कॉलरशिप, सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या गणित या विषयाचे दररोजचे लाईव्ह क्लासेस तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच या ठिकाणी तुम्हाला 2000च्या आसपास नवोदय, स्कॉलरशिप, NMMS, सैनिकी स्कूल या स्पर्धा परीक्षेच्या गणित या विषयाचे तुम्हाला व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिल्या प्रश्नाकडे जाऊ आपण. आजची तासिका आहे आपली संख्या आणि संख्या पद्धती. जर तुम्हाला आमचे दररोजचे लाईव्ह क्लास करायचे असतील तर स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावरती 7588545308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती फक्त मेसेज करा, फोन करू नका. त्यामध्ये तुमचा वर्ग आणि तुमचं नाव एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे दररोज तुम्ही लाईव्ह क्लासेस करू शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही संख्या आणि संख्या पद्धती या घटकातील स्वाध्याय 1.2. मागच्या भागामध्ये आपण 1.1 पाहिलेला आहे. आजच्या भागात आपण 1.2 अभ्यासणार आहोत. तर चला, त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया. पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यातील 17,8,21,13,41,2,27,31,51 या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज किती. आता दिलेल्या संख्यापैकी आपल्याला मूळ संख्या शोधायची आहे आणि त्यांची बेरीज करायची. सर्वप्रथम पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2. त्याच्यानंतर 3 आहे का? इथं नाही. त्याच्यानंतर 5 नाही, 7 नाही, 11 नाही. त्याच्यानंतर आहे 13. 13च्या नंतर 17, हे 17. त्याच्यानंतर 19. 19 आहे का? नाही. 8 ही मूळ संख्या आहे का? हो, नाही, समसंख्या आहे, म्हणजे मूळ संख्या नाही. 21 3 7 भाग जातो, 21 मूळ संख्या नाही. 41 मूळ संख्या आहे का? 41. 27ला 3 आणि 9 भाग जातो, मूळ संख्या नाही, अधिक 31. 51 मूळ संख्या आहे का? नाही. मग या ठिकाणी काय काय मूळ संख्या भेटल्या आपल्याला? 2, 13, 17, 41 आणि 43. मग यांची आपल्याला काय विचारले? बेरीज करा. बेरीज हे 1 आणि 1 2 आणि हे 7 किती झाले? 9. 9 आणि 3 12. 12 आणि 2 किती झाले? 14. 14ला 4 हातचा किती आला? 1. 3 आणि हातचा 1 4. 4 आणि 4 8. 9 10. किती आली बेरीज? 104. उत्तर काय आलं? 104. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक बी 104 आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिले विधान काय आहे? 0 ही विषम संख्या आहे. 0 ही मूळ संख्या आहे. 0 ही समसंख्या आहे. 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. विद्यार्थी मित्रांनो, 0 ही नैसर्गिक संख्याचे प्रकार आहेत. कोणते? नैसर्गिक संख्यांचे प्रकार कोणते आहेत? सम, विषम, मूळ, सहमूळ, जोडमूळ हे काय आहेत? नैसर्गिक संख्यांचे प्रकार आहेत. नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होती? 1 ने होती. मग 0 ही विषम संख्या आहे का? नाही. 0 ही मूळ संख्या आहे का? नाही. मूळ संख्येची सुरुवात 2 पासून होते. विषम संख्येची सुरुवात 1 पासून होते. 0 ही समसंख्या आहे का? नाही. 0 सर्वात लहान समसंख्या 2 आहे. मग 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येते. काय येते उत्तर? पर्याय क्रमांक डी. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 3.
3ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3ची स्थानिक किंमत यातील फरक किती पहा. 3ची दर्शनी किंमत आपल्याला या 3ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील या 3ची स्थानिक किंमत यातील फरक काढायचे आपल्याला. मग 3ची दर्शनी किंमत किती आहे. 3ची दर्शनी किंमत किती 3. कोणत्याही संख्येची दर्शनी किंमत तीच असते. मग आता आपल्याला 36,890 या संख्येतील 3ची स्थानिक किंमत या 3ची स्थानिक किंमत किती आहे. 3च्या पुढे किती आकडे आहेत 4. मग हे 1 2 3 4 शून्य द्या. 3ची स्थानिक किंमत काय झाली 30,000. याची काय झाली दर्शनी किंमत 3. मग यातील फरक काढा. 30,000 वजा 3 काय येतो फरक 29,997. फरक काय येतो 29,000. 10 मधून 3 गेले 7. 9ला 9 9ला 9 9ला 9 इथला हातचा इथे घेतला होता म्हणून हे 2. काय आलं उत्तर 29,997. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल उत्तर पर्याय क्रमांक डी 29,997. आलं का कळालं का तुम्हाला. दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत कशाला म्हणायचं. दर्शनी किंमत म्हणजे जे डोळ्याला दिसते ती किंमत. स्थानिक किंमत म्हणजे तो कोणत्या स्थानावर बसला आहे याची दर्शनी किंमत 3च आहे. स्थानिक किंमत ह्याची कोणत्या स्थानावर आहे एकक दशक शतक हजार 10,000. 10,000 स्थानावर आहे म्हणून ह्याची स्थानिक किंमत किती झाली 30,000. आलं की लक्षात. मग या दोन्हीमधील फरक किती आला 29,997. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे. कशामध्ये 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे. दोन्हीही मूळ संख्या आहेत नाही. 33 ही मूळ संख्या नाही. मूळ संख्या नाही. आलं का लक्षात. त्याच्यानंतर दोन्हीही समूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक 3 दोन्हीही 11चे गुणिते आहेत. 11चे गुणिते म्हणजे पाड्यातील संख्या. गुणिते म्हणजे पाढ्यातील संख्या. आपल्याला पुढे शिकायचं आहे ते. गुणिते म्हणजे पाड्यातील संख्या. 11च्या पाड्यात आहे का 33 आणि 97. हे 33 आणि 97 11च्या पाड्यात येतं का नाही. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येणार नाही. डी काय दोन्हीही समसंख्या आहेत. या दोन्हीही काय आहेत विषम संख्या आहेत. का आहेत सम आहेत का हे नाही विषम संख्या आहेत. पर्याय क्रमांक डी येणार नाही. उत्तर काय येईल आपलं दोन्हीही सहमूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक बी. कशामुळं सहमूळ संख्या आहेत ही 97 ही काय आहे मूळ संख्या आहे. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 97 आहे. आणि 33 ही काय आहे मूळ संख्या आहे का नाही संयुक्त संख्या आहे 33. कारण 33ला 3ने 11ने 33ने 1ने भाग जातो. आलं का लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5 काय प्रश्न क्रमांक 5 पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते. या 3ची हे का आपण काय करू हे दर्शनी किंमत. 3ची दर्शनी किंमत 3. स्थानिक किंमत बदलत असते त्याच्या स्थानाहून. कोणत्या स्थानी आहे त्याच्यावर अवलंबून असतं. 2ची दर्शनी किंमत 2. या ठिकाणी ती बदलत असते किंमत. एखाद्या 2ची स्थानिक किंमत 2 येऊ शकते 20 येऊ शकते 200 येऊ शकते 2,000 20,000 पण येऊ शकते. कोणत्या स्थानावर आहे पहा. समजा 4,820 ह्या 2ची स्थानिक किंमत किती आहे 20. आणि इथं जर आपल्याला 42 असं जर दिलं तर हा शतक स्थानी आहे. याची स्थानिक किंमत किती झाली 200 झाली. आणि एखादी संख्या आहे आपल्याला 2 8 4 7 5. मग या 2ची स्थानिक किंमत किती झाली तर 20,000 झाली. म्हणजे स्थानिक किंमत ही निश्चित राहत नाही. तो स्थान कोणत्या स्थानावर अंक आहे यावरून ती सांगता येते आपल्याला. मग 3ची आहे का नाही. 2ची बी नाही. 1ची दर्शनी किंमत 1 आहे. कधी 1ची किंमत 10 राहू शकते 100 राहू शकते म्हणून 1 बी येणार नाही. तर 0ची स्थानिक व दर्शनी किंमत काय आहे सारखीच असते. उत्तर काय आलं आपलं उत्तर आलं 0. 0ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखीच असते. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल.
आता हा शून्य या ठिकाणी आहे, हा शून्य एकक स्थानी आहे, ह्याची शून्यच, हा दशक स्थानी आहे तरी बी ह्याची शून्यच, म्हणजे शून्य कुठल्याही स्थानावर राहिला काय आणि त्याची दर्शनी किंमत सारखीच असते. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 4,5,0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी कंसामध्ये अंक पुनरावृत्त होऊ शकतात. अंक पुनरावृत्त होऊ शकतात म्हणजे डबल घेता येतो. पुनरावृत्त म्हणजे परत परत अंक घेता येतात. तर आपल्याला 4,5,0,3 यापासून सर्वात लहान 5 अंकी संख्या बनवायची. दिलेल्या अंकापासून सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे? काय तयार होईल 5 अंकी संख्या? तर पहा, दिले 4 अंक, आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची. कशी करायची? लहान. मग लहान अंक जेवढी वेळेस अंक कमी पडले तेवढी वेळेस घ्यायचं. मग इथं 4 आहेत, 5 अंकी करायची, एक वेळेस कमी पडलेला म्हणून लहान अंक कोणता आहे? 0. तो एकापेक्षा जास्त वेळा घ्यायचा. मग आता लहान संख्या तयार करायची म्हणजे सर्वात लहान अंक अगोदर घ्या. इथं 0 आहे, 0 घेता येत नाही म्हणून काय करा? 3 घ्या. त्याच्यानंतर हा 0 घ्या. त्याच्यानंतर हा 0च घ्या, कारण की आपल्याला एक अंक पुढाला. मग 4 आणि 5 म्हणजे 30,045 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? 30,045 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले. पर्यायात आहे का 30,045? पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय? पर्याय क्रमांक बी. आले? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 7 का आहे? n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? n हे चिन्ह, हे जे चिन्ह आहे ते काय सांगते? चिन्ह मोठी संख्या दर्शवते आणि असं जे चिन्ह आहे ती लहान संख्या दर्शवते. यांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की खालील पर्यायातून सत्य का आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पर्याय दिलेत, त्याच्यामध्ये पेक्षा लहान पेक्षा मोठं हे चिन्ह दिलेलं आहे. यावरून आपल्याला काय करायचे? सत्य विधान कोणतं आहे हे शोधायचे. 4 पर्यायापैकी विधान सत्य, खालीलपैकी कोणते सत्य विधान आहे हे शोधायचं आहे. पर्याय काय दिले? पहिला, यांचा वर्ग मोठा आहे यांच्या घनपेक्षा. मग समजा आपण n बरोबर घेतले 5, n बरोबर काय घेतले आपण? 5 घेतले, बरोबर आहे. मग आता इथं काय म्हणतंय? 5चा वर्ग पेक्षा मोठं 5चा घन. 5चा वर्ग किती? 25. मोठा आहे 125. 5चा घन 125 म्हणजे 125 पेक्षा 25 मोठा आहे का? यांच्या घनपेक्षा यांचा वर्ग मोठा आहे का? नाही. हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक येईल का? नाही. पर्याय क्रमांक बी हे यांचा घन मोठा आहे यांचा वर्ग. यांचा घन मोठा आहे यांचा वर्ग. समजा आपण जर इथं या ठिकाणी आता 5च्या ऐवजी जर एक नैसर्गिक संख्या वापरली, 1चा घन मोठा आहे 1च्या वर्गापेक्षा, 1चा घन 1 मोठा आहे 1चा वर्ग 1. मग इथं काय यायला पाहिजे होतं? बरोबरचं चिन्ह यायला पाहिजे होतं, कारण दोघांची किंमत सारखी होऊ लागली. पर्याय क्रमांक बी बी येणार नाही. आता पर्याय क्रमांक सी का आहे? यांचा वर्ग वजा यांचा घन हे मोठा आहे म्हणते 0 पेक्षा. मग आता आपण जर इथं 1 घेतलं, 1चा वर्ग वजा 1चा घन मोठा आहे 0 पेक्षा. 1चा वर्ग 1 वजा 1चा घन 1 मोठा आहे 0 पेक्षा. 1 मधून 1 गेला 0 राहिले, मोठा आहे 0 पेक्षा. मग दोन्हीकडे बी 0 आले. पर्याय क्रमांक सी बी येणार नाही. मग पर्याय क्रमांक डी, n मोठा आहे 0 पेक्षा. n 1 आहे हे 0 पेक्षा कधी मोठा आहे? पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय? पर्याय क्रमांक डी. आलं लक्षात? पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला.
विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. नैसर्गिक संख्येलाच आपण मोज संख्या असेही म्हणतो. आलं लक्षात? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी 4 हे उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आमच्याशी जोडायचं असेल तुम्हाला तर 7588546308 हा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा, त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. आम्ही तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करू किंवा त्याची लिंक देऊ. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आमच्या दररोजचं लाईव्ह तासिका असतात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.